कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झालेली आहे। नागोठणे वाकण परिसरासह अनेक ठिकाणी महामार्गावरती पुराचे पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पावसामुळे रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात एक प्रवासी बस अडकून पडल्याने वाहतुकीचा वेग आणखी मंदावलेला आहे। अनेक लहान मोठी वाहने पाण्यात अडकून पडल्याने महामार्गावरती तब्बल 7 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून असून वाहन चालकांनी सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट लागू आहे आणि मागील 3 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी आंबेनळी घाट असेल, वरंदा घाट असेल, या ठिकाणी दरड कोसळत आहेत। आणि आज जर परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जसा काही समुद्र अवतरलेला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेनला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाटा उसळत आहेत आणि सुकेळेखिंड असेल, नागोठणे असेल, वाकण असेल किंवा मानगाव परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। नागरिक आणि प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे, मात्र या महामार्गाचं काम अद्याप पूर्णत्वास येत नाही। अनेक आणि लाखो निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा महामार्ग आज देखील आपण बघतोय की याला महापुराचा वेढा घातलेला आहे। हजारो वाहने या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना अडकलेली आहेत, तर या ठिकाणी गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने देखील या ठिकाणी अडकलेले आहेत। अनेक वाहनांमध्ये बिघाड होत आहे। मागील 2 ते 4 तासापासून अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळते। माझं दत्ताराम मोरे, मी मुंबईवरून निघालो होतो माणगावला येण्यासाठी। गेले 2-2.5 तासापासून एका ठिकाणी आमची गाडी उभी आहे। दोन्ही बाजूला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी समुद्रासारखं पाणी आणि समुद्रासारखा लाटा अशा प्रकारचं पाणी इथे साचलेलं आहे। दोन्ही बाजूच्या गाड्या तिथल्या जागेवरती थांबलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून गेले 20-25 वर्षापासून काम सुरू आहे, तेही अजून काम पूर्णत्वास आलेलं नाही। आणि जे काम केलेलं आहे ते अशा पद्धतीचं काम हे काय योग्य नाहीये। माझी नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की आपण इकडे विशेष लक्ष द्याल, ही आपली विनंती आहे, ही आमच्या कोकणवासियांकडून आपल्याला विनंती। जी, मेरा नाम रिजवान पटेल है और मैं तलोजा से निकला था, मानगांव मुझे जाना था, लेकिन उसके पहले जो है ये सारा जाम हो रहा है। आप लोग देख रहे होंगे मेरे पीछे कितने सारे लोग रास्ते पर आ गए और कितनी सारी तकलीफ हो रही है, जबकि ये बॉम्बे और गोवा का हाईवे है। लेकिन यहाँ पर कमर तक के जो है पानी जमा हुआ है, लोग रास्ते में आ रहे, बिल्कुल से गाड़ियां बंद है। 1.5 घंटे से लोग यहाँ पर खड़े हैं। सारी चीजें आपको दिख रही है, पीछे मेरे गाड़ियां नजर आ रही होगी, ये सारी चीजों को देख सकते हैं आप। नेमकं मुंबई गोवा महामार्गाचं काम कशा पद्धतीने झालंय याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी प्रवासी वर्गातून संतापाने म्हटलं जात आहे। नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि महामार्गाची जी झालेली दुरावस्था आहे त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने होईल अशी मागणी आता संतप्त झालेले प्रवासी या ठिकाणी करताना दिसत आहेत। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण।